रोहित आर्याचा एन्काउंटर नव्हे तर हत्या आहे असा आरोप ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी केलाय। ॲडव्होकेट सातपुते कोर्टामध्ये जाणार आहेत तर रोहित आर्या व्यवस्थेचा बळी आहे अशा सोशल मीडियामध्ये प्रतिक्रिया देखील उमटतायत। 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काउंटर नंतर सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पूर आलाय। या एन्काउंटरवरून विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केले असून ॲडव्होकेट सातपुते यांनी कोर्टात जाणार असल्याचं म्हटलंय। ॲडव्होकेट सातपुते आर्या एन्काउंटर प्रकरणी कोर्टात जाणार। रोहित आर्याला गोळ्या घालून ठार मारण्याऐवजी दुसरा काही उपाय नव्हता का? रोहितची पार्श्वभूमी माहीत झाल्यावर पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी संपर्क का केला नाही? रोहित आर्याला केसरकरांशी का बोलू दिलं नाही? काल मुलांना किडनॅप झाली, 17 मुलं किडनॅप झाली, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आहे सरकार। हा जो रोहित आर्या जो आहे, जो ज्याचा आता हत्या झालेली आहे, एन्काउंटर हा हत्या आहे, हा खून आहे, हा याला एन्काउंटर नाही म्हणत। एन्काउंटर जेव्हा असं असतं की दोन्हीकडून चकमक म्हणजे फायरिंग होतं, फायरिंग दोन्ही बाजून झालं पाहिजे आणि समोरचा जो व्यक्ती आहे तो टेररिस्ट असला पाहिजे, गँगस्टर असला पाहिजे किंवा धोकादायक असला पाहिजे, त्यावरती गुन्हे असले पाहिजे। ह्या आता पोलिसांचं असं कुठेही स्टेटमेंट आलं नाही की त्यांनी छर्रे मारले असते तर कुठेतरी लागले असते, कपड्याला लागले असते, कुठे भिंतीला लागले असते, तसं काय झालेलं नाही। म्हणजे वन साइड झालेलं आहे, वन साइड फायरिंग झालेली आहे आणि वन साइड मेलेला आहे तो। नाही, मला अनेक प्रश्न, त्याला मारल्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तर आता आपल्याला मिळणार नाहीयेत। का त्यांनी केलं, त्यांचे आधीचे काही स्टेटमेंट्स आहेत, काही कार्यक्रमात ते दिसत आहेत, त्याच्यामुळे नक्की त्यांचं सरकारशी नातं काय होतं, कुणाशी काय नातं, या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट राहतात। दरम्यान 17 मुलांसोबत ओलीस असलेल्या प्रत्यक्षदर्शी रोहन आहेरला पोलीस घटनास्थळी तपासासाठी घेऊन गेले। रोहन आहेरनं केसरकरांशी रोहित आर्याला बोलायचं होतं असा दावा केलाय। त्यांना सांगितलं, म्हटलं मी कनेक्शन करून देतो तुमचं, अण्णांना सांगून किंवा कोणालाही सांगून तुमचं बोलणं करून देतो, तुम्ही प्लीज पोरांना सोडा आधी। तर मग ते बोलले का नाही तू लांब हो, तुला माहिती नाही त्या दीपक केसरकरांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे। दरम्यान सोशल मीडियावर रोहित आर्यानं सरकारकडे त्याच्या थकलेल्या पैशांसाठी उपोषण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात रोहित आर्याची प्रकृती बिघडल्यानंतरही त्याची पत्नी थकलेल्या पैशांबद्दल बोलताना रडत होती। माणूस जगला पाहिजे, सरकार कसलं बी असू द्या, माणूस जगू द्या, शेवटी तुम्हाला सुख मिळालं पाहिजे, त्यांना सुख मिळालं पाहिजे। माणसाच्या जीवापेक्षा काही नाहीये। रोहित आर्याच्या एन्काउंटरवरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। आर्याला गुन्हेगारी मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारं, मानसिक रोगी करणारं महायुतीचं सरकार असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय। तर उदय सामंत यांनी रोहित आर्या दहशतवादी असल्याचं प्रत्युत्तर दिलंय। त्याने जे गुन्हेगारी पाऊल उचललं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही, परंतु गुन्हेगारी करत असताना त्या गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे कोण आहेत त्याचंही त्या ठिकाणी शोध घेण्याची आवश्यकता। मला असं वाटतं की पोलिसांनी त्यांची भूमिका ज्या पद्धतीने आहे ती बजावलेली आहे आणि जर कोण कोर्टामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये कोर्टामध्ये निर्णय होतील ना, त्याच्यावर जास्त मी बोलणं योग्य नाही। पण मला असं तुम्हाला देखील असं सगळ्यांना वाटत असेल की 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी तो कॉन्ट्रॅक्टर